कल्याणात नारळी पौर्णिमेच्या उत्सवानिमित्त निघाली पारंपरिक मिरवणूक। आगरी कोळी उत्कर्ष मंडळाच्या वतीने कल्याणात पारंपरिक नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला। कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एका भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या नारळी पौर्णिमा शोभायात्रेत आसपासच्या परिसरातील आगरी कोळी बांधव पारंपरिक वेशभूषा धारण करून सहभागी झाले होते। सांस्कृतिक देखावे, सजलेली होडी, बैलगाड्या, ब्रास बँड आणि मोठा सोन्याचा नारळ हे शोभायात्रेचं आकर्षण होतं। मिरवणुकीत बँड, ढोल ताशाच्या गजरात व कोळी गीतांच्या तालावर कोळी बंधू भगिनी अबालवृद्ध नाचत कोळी पोशाखात सहभागी होऊन दर्याराजाला नारळ अर्पण करण्यासाठी सहभागी झाले होते। दुर्गाडी किल्ल्यासमोरील गणेश घाटावर दर्यासागराची व सोन्याच्या नारळाची विधिवत पूजा करून दर्याला नारळ अर्पण करण्यात आला असल्याची माहिती माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी दिली आहे। भुईवाडाची पालखी या ठिकाणी आलेली आहे। आज भव्य असा सोहळा, भव्य दिव्य असा नारळी पौर्णिमा उत्सव तसेच भव्य असा रक्षाबंधन सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतोय। आपल्या सर्वांचे लाडके आणि कार्यसम्राट आमदार विश्वनाथदादा भोईर साहेब यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि खूप चांगला प्रतिसाद कल्याणकरांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला दिसतोय। कल्याण भुईवाडा पालखी या ठिकाणी आलेली आहे। देशामध्ये शहरामध्ये राज्यामध्ये उत्साह साजरा होतोय आणि कल्याण शहरामध्ये देखील हा उत्सव काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आपल्या या कल्याण नगरीमध्ये, कल्याण ही आपल्या ठाणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक नगरी आहे। इथे नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आपल्या शिवाजी चौकामध्ये साजरा होत आहे। या कार्यक्रमाला सर्व कल्याण तालुक्यातील आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व आमच्या आगरी कोळी बांधव मोठ्या संख्येने आज इथे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि इथे मेन आकर्षण म्हणजे मथुर बैल, रेबेन बैल, हरण्या बैल आणि सर्व पारंपरिक कोळी नृत्य, ढोल ताशे, बँड अशा एक वाजत गाजत सर्व ही मिरवणूक निघालेली आहे आणि मी सर्व या आगरी कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देईन।